कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये जी आता चंद्रकांत दादांच्या विरोधात निवडणूक मोकाटे लढले, त्या निवडणुकीमध्ये आणखी एक प्रतिस्पर्धी होते, त्यांचं नाव पृथ्वीराज सुतार. मोकाट्यांऐवजी त्यांना निवडणुकीत उमेदवारी हवी होती. त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांना उमेदवारी अर्थात ती मिळाली नाही. चंद्रकांत मोकाटेंना उमेदवारी मिळाली आणि चंद्रकांत मोकाटे जे काय त्यांच्या परीने लढायचे ते लढले, पण त्यांचा पराभव झाला. खरं तर या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज सुतारांनी आधीपासून तयारी केली होती आणि त्यांना उमेदवारी हवी होती. पृथ्वीराज सुतार हे शशिकांत सुतार जे शिवसेनेचे माजी मंत्री, युती सरकारच्या काळामध्ये मंत्री होते 95च्या माहितीच्या सरकारमध्ये. त्यांचे चिरंजीव आहेत पृथ्वीराज सुतार. त्यांचं जे काही स्थानिक राजकारण, स्थानिक तिथलं त्यांचं जे काही द्वंद्व आहे मोकाटे वर्सेस सुतार असं, तर हे जे पृथ्वीराज सुतार होते हे खाली शिवसैनिकांमध्ये बसले होते, पदाधिकाऱ्यांमध्ये बसले होते. सचिन अहिर यांनी त्यांना वरती व्यासपीठावर बोलवलं आणि बसायला जागा दिली. त्याचा राग मोकाटेंना आला. मोकाटे असं म्हणाले की त्यांना का बोलावलं, ही काय पद्धत नाही आहे, हे बरोबर नाही आहे. त्याच्यावरती सचिन अहिर असं म्हटले की ते गटनेते आहेत, माझ्या लक्षात नव्हतं, मी त्यांना गटनेते आहेत असं समजून बोलावलं, माझी चूक झाली, बोलवायला नको होतं. पण तरीसुद्धा तो राग किंवा ही पद्धत बरोबर नाही आहे असं म्हणत मोकाटे खाली उतरले आणि सभागृहाच्या बाहेर जाऊन ते थेट घरी गेले.